नमस्कार सखींनो, आपल्या मराठी कपल लातूरकर चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. वर्ष 2026 हे अधिक मासाचे म्हणजेच धोंड्याचे वर्ष आहे. अधिक मास म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो जावयाचा मानपान, 33 अनारसे व धोंडे जेवण. पण तुम्हाला माहित आहे का, हा पवित्र महिना फक्त जावयासाठीच नाही, तर एका लेकीसाठी तिच्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मोठा सण असतो. अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या सवासीन आईची ओटी भरण्याचा खूप महत्त्व दिले आहे. आईची ओटी का भरावी, त्यासाठी काय साहित्य लागते, तिची शास्त्रोक्त पद्धत काय, आई जर विधवा असेल तर ओटी भरावी का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सखींनो, आपण नेहमी ऐकतो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हिंदू धर्मात आईला देवीचे रूप मानले गेले आहे. आई आपल्याला जन्म देते, संस्कार देते आणि तिचे हे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाते, तिथे तिचे नाव, नातेसंबंध सुरू होतात. हिंदू धर्मात कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे, जे आई वडील आपल्या मुलीचं करतात. एरवी आपण सुवासीन म्हणून इतरांची ओटी भरतो, पण केवळ अधिक मासातच आपल्या विवाहित मुलीला सवासीन आईची ओटी भरण्याचा मान असतो. आईच्या ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी आणि तिच्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही ओटी भरली जाते. त्यामुळे मुलीला अखंड सौभाग्य, कौटुंबिक सुख व समृद्धी लाभते, असा शास्त्रोक्त समज आहे. तर मैत्रिणींनो, आपण पाहूया यासाठी कोणते कोणते साहित्य लागते. तर यासाठी ओटी भरण्यासाठी लागते गहू किंवा तुम्ही तांदूळ देखील घेऊ शकता. यासाठी लागणार आहे हळकुंड, लेकरू आहे हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे, सुके खोबरे इथे घ्यायचे आहे, तसेच बदाम. हे जे ओटी भरण्याचे साहित्य आहे ते आपल्याला लागते. तसेच त्यासाठी श्रीफळ म्हणजेच नारळ. तर हा नारळ शेंडी असलेला नारळ आणि पाण्याचा नारळ पाहिजे. तर पाणी असलेला नारळ तुम्ही ओटी भरण्यासाठी घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे येथे लागणार आहे साडी. म्हणजे जर आईपतीप्रमाणे तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस घालू शकता, तर साडीवर गमजा टोपी आणि ब्लाउज पीस देखील ठेवायचा आहे. साडीमध्ये ब्लाउज पीस असतो, पण ब्लाउज पीस या ठिकाणी घ्यायचा आहे. इत्यादी साहित्य. तसेच पाय धुण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी आणि सौभाग्याचे जिल्लेन आहे, म्हणजे आपण मेहंदी, नेल पेंटची बॉटल, सिंदूर, टिकलीची डब्बी. म्हणजे आपल्याला जे साहित्य लागतं ते आपण याच्यामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार घेऊ शकता. आणि गजरा लागणार आहे. तर माझ्याकडे गजरा अवेलेबल नव्हता, म्हणून मी इथे घेतलेले आहेत मोगऱ्याची फुले. आणि थोडे पैसे आपल्याला ओटीमध्ये घालावे लागतात, तर पैसे घ्यायचे आहेत. आणि हळदी कुंकू लावण्यासाठी हळदी कुंकू आपल्याला लागणार आहे, त्यासाठी घ्यायचं आहे पंचपाळ. आणि येथे मुख्य गोष्ट आहे 33, याला खूप महत्व आहे. आणि 33 अनारसे किंवा 33 पेढे आपण इथं ओटीमध्ये घालण्यासाठी घ्यायचे आहेत. इथे ओटीमध्ये 1 फळ किंवा 5 फळ आपण घालायचे आहेत. आपण पाहूया या ओटी कशी भरायची. सर्वात आधी आईला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचे आहे. आईच्या पायावर पाणी घालून पायाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. तसेच आईच्या कपाळावर हळदी कुंकू लावायचे आहे. तुम्ही घेतलेली साडी किंवा ब्लाउज पीस दोन्ही हाताने ओटीमध्ये घालायचे आहे. त्यावर तांदूळ किंवा गहू ओटीमध्ये घ्यायचे आहे. तांदळावर नारळ, नारळाची शेंडी ही आईकडे असली पाहिजे. त्यावर सुकामेवा किंवा 5 फळे ओटीमध्ये अर्पण करायचे आहेत. आईला अनारसे किंवा पेढे खाऊ घालायचे आहेत आणि आईचे तोंड गोड करायचे आहे. शेवटी आईच्या पाया पडून आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे.
तर तुमच्या लक्षात आले असेल की ही ओटी कशी भरायची आणि सविस्तर मी या व्हिडिओमध्ये देखील ओटी भरतानाच दाखवलेले आहे. तर त्या पद्धतीने आपण ओटी भरायची आहे. तर सखींनो, आपण पाहिलेले आहे की ओटी कशी भरायची आणि यासाठी कोणते साहित्य लागते. तर या विधीबद्दल अनेक सखींना काही प्रश्न पडतात. तर हे प्रश्न प्रत्येकालाच पडू शकतात. समजा जर एखाद्या मुलीला आई नसेल तर ओटी कोणाची भरायची. तर एखाद्या मुलीला जर आई नसेल तर तिने ओटी तिच्या काकूची किंवा आई समान असणाऱ्या मावशीची ओटी भरायची आहे. आणि समजा अनेक जण प्रश्न विचारतात की ओटी म्हणजे जर आई विधवा असेल तर ओटी भरायची का. तर मी सांगेल हो, आई जरी विधवा असेल, सुवासीन नसेल तरी ही ओटी भरायची आहे. कारण की आई ही आईच असते. त्यामुळे आईबद्दलचे प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईला नवीन कपडे घेऊन तिचे तोंड गोड करून तिचा आशीर्वाद आपण घेऊ शकता. तर मला वाटते की तुम्हाला माझी सांगितलेली माहिती समजली असेल. तर सखींनो, असा हा अधिक मास महिना आपल्या आईप्रती असणारे प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. तर मला सांगा, तुम्ही अधिक मासामध्ये कोणत्या दिवशी आईची ओटी भरणार आहात आणि कोणी कोणी ओटी भरलेली आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओसह अशाच महत्वपूर्ण माहिती सोबत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.